विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी प्रथमतः आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सुमितजी वाघमारे यांना मानाचा माझा जयंती। त्याचं कारण या देशाच्या पंतप्रधानाच्या विरोधामध्ये चौकात बोल त्या माणसानं आज दंड थोपटलेले आहेत विरोधामध्ये, आणि खऱ्या अर्थानं हा अधिकार ज्या बापानं आम्हाला दिला त्या बापाचं नाव आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तुम्हाला संविधान कुणाची गुलामगिरी करण्यासाठी दिलेलं नाही बांधवांनो, संविधानाचा अर्थ समजून घ्या। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एकमताचा अधिकार दिला त्या एकमताचा अधिकार आपण दारू मटण 100-200 रुपये घेण्यासाठी जर वापरत असाल तर तुम्हाला जयंती करण्याचा अधिकार सुद्धा नाही बांधवांनो। अरे एकमताचा अधिकार दिला म्हणून 5 वर्षातून एकदा पुढारी तुमच्या दारात येतंय, तुम्ही दररोज ज्या नालीवरती बसून जेवण करताय तुमच्या दारामध्ये मी फिरलेलो आहे। त्या फिरलेल्या नंतर जी अवस्था लक्षात आले, अरे कधी निघणार या गुलामगिरीतून? आज पाटलाच्या दारातील रस्ते जर सिमेंटचे होत असतील आणि तुमच्या दारामध्ये आजही नालीतलं घाण पाणी जर निघत नसेल तर तुम्हाला या संविधानाने दिलेल्या अधिकाराचा काय उपयोग? हे संविधान तुमच्या कल्याणासाठी बनवलं होतं। हे संविधान स्वतंत्रता, समता आणि बंधुता यासाठी दिलं होतं, सचिन कांबळेंनी सांगितलं। परंतु आहे का स्वतंत्रता? आम्हाला बिलकुल नाही। अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। परंतु आम्ही शिक्षण घेतोय पण गुरगुरायचं विसरलोय की, कारण का शिक्षण देखील आम्ही त्याच गुलामीच्या मानसिकतेतून घेतोय। सब समान तो देश महान ही भूमिका जी आमच्या बापाची होती ही भूमिका आज राहिलेली नाही। आणि ज्या शाळेमध्ये आम्हाला शिकवलं जातं, आज सुमेजींनी सांगितलं की वर्गाच्या बाहेर बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 32 पदव्या आज मोठमोठ्या विद्यापीठातून घेतलेल्या आहेत। परंतु आज आम्ही शाळेत बसतोय परंतु आमचं शाळेतलं शिक्षण हरवून घेतलं जातंय। जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचा डाव हे नरेंद्र मोदी सरकार आवर्जून पाडतंय। संस्था चालक असतील, प्रायव्हेट शाळा असेल, यांना प्रामुख्याने प्राधान्य देतंय। जिल्हा परिषदचा बराच निधी बंद केला गेलाय। 1-2 विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर शिक्षकाची जागा उडवली जाते आणि हे हळूहळू चाललंय। स्लो पॉइझन आहे, तुम्हाला जे दिलं जातंय ना स्लो पॉइझन आहे। आणि ह्यांचा हा डाव तुमच्या लक्षात येऊ नये म्हणून सुमेशजीने सांगितलं की दलालाची संख्या जास्त वाढलेली आहे। ह्या चळवळीमधले दलाल जर तुम्हाला संपवायचे असतील तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेलं आहे, सत्यशोधन, समाज प्रबोधन आणि मग राष्ट्र संघटन। बांधवांनो, अगोदर सत्य ओळखा। जोपर्यंत तुम्ही सत्य ओळखणार नाहीत, सत्य पाहणार नाहीत, सत्य शोधणार नाहीत तोपर्यंत तुम्ही समाज प्रबोधन करू शकणार नाहीत। अर्ध सत्य अर्ध्या डोक्याने जो माणूस चळवळ उभा करतो ना तो समाज पुन्हा एकदा गुलामगिरीच्या बेड्यामध्ये घेऊन जातो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, परंतु आम्ही नुसता संघर्षच करतोय। आणि तुम्हाला वाटत असेल की लोक आम्हाला भीतात, तुम्हाला नाही, या बापाने दिलेल्या अधिकाराला आजही तुम्हाला घाबरतात, हे लक्षात राहू द्या। तुमचं कर्तृत्व शून्य आहे बांधवांनो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं माऱ्याच्या जागा हासिल करा। माऱ्याच्या जागा म्हणजे कोणत्या? तुम्हाला IPS व्हावं लागेल, IAS व्हावं लागेल, तुम्हाला ओपनच्या जागेवर देखील लढण्याची धमक तुमच्यामध्ये तुम्हाला निर्माण करावी लागेल। त्यावेळेस खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करण्याचा तुम्हाला अधिकार आहे। अरे त्या महामानवानं चूक केली का तुम्हाला एवढे अधिकार देऊन? चुकीचं वागताय बांधवानं तुम्ही। तुम्हाला एका मताचा वापर एकीकडे सत्ता निर्माण करण्यासाठी तर करावाच लागेल, परंतु एकीकडे सत्ता निर्माण करत असताना ती सत्ता जर तुम्हाला टिकवायची असेल तर तुमच्यातली
दलाली आणि दलाल करणारी माणसं तुम्हाला अगोदर संपवावी लागतील, कारण ही गद्दार संपल्याशिवाय तुम्ही खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमानसात रुजवू शकणार नाही. तुम्हाला भ्रमिष्ट करणारी थोडस मोबाईल सोशल मीडियाच्या या काळामध्ये तुम्हाला वेगळीकडे घेऊन जाण्याचा बराच दावा आहे. त्याचं नाव आहे RSS. RSS माइंड न चालू नका बांधवांनो. धनगर समाजाला टार्गेट केलं गेलं, त्याच्यानंतर जर दुसरा समाज कुठला टार्गेट करत असेल RSS तर तो मातंग समाज आहे. मातंग समाज बांधवा. आम्ही एवढं पोटतिडकीनं का बोलतो, कारण धनगर समाजाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं हे खूप जुनं आहे. कारण ज्या वेळेस अस्पृश्यता, ज्यावेळेस कुणी शिवायला देखील तुम्हाला तयार नव्हतं, त्यावेळेस बारामतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली मिरवणूक बैलगाडीमध्ये जर कुणी काढली असेल तर ते धनगर समाजाने काढली, हे अभिमानाने मी सांगतो. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस तो क्षण व्हिडिओ मध्ये शूटिंग करण्यासाठी धनगर समाजाच्या बांधवाने आपलं घरदार विकलं आणि ती शूटिंग केली. आपलं राहतं छप्पर विकलं. लेकरा बाळाचा संसारचा विचार केला नाही. कारण का तर हा क्षण जर समोरच्या पिढीला कळाला, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास तुम्हाला कळाला तर तुम्ही इतिहास निर्माण केल्याशिवाय राहू शकत नाही. कारण ज्या समाजाला स्वतःचा इतिहास माहित नाही तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. म्हणून तरी आजच्या या कार्यक्रमामध्ये थोडस कुणाचं मन दुखावलं असेल, दुखावलं तर दुखावलं, कारण खरं बोलणं हे बरं बोलण्यापेक्षा कधी बी बरंच असतंय. म्हणून मी नेहमी खरं बोलतो. आपण सर्वांनी एकदम कार्यक्रम हा जयंतीचा अतिशय सुंदर असा आयोजित केला. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ज्या संविधानानं अधिकार दिला